नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. काल दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी निमित्ताने आळंदीमध्ये लाखो भाविक हे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानदेव तुकारामच्या गजरात दाखल झाले होते. दिंडी कुठली? टाकडी भीमा. पाहू शकतो की आनंदाचा सोहळा आज सुरू झालेला आहे. आपल्याबरोबर आता वारकरी आहेत. महाराज, काय सांगाल? आजचा हा श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळा 728वा समाधी सोहळा अत्यंत आनंदामध्ये साजरा होत आहे. तरी आळंदीचं महत्त्व सर्व साधू संतांनी अभंगातून वर्णन केलेलं आहे. आणि या नगरीला आळंदी हे नाव का पडलं तर इथे आनंद म्हणजे जे आपलं तुमचं दुःख जे आहे ते दुःख सगळं इथं निघून जातं किंवा नाहीच होतं असं हे ठिकाण आहे. पंचक्रोशीमध्ये जी हे जागा आहे ही पवित्र आणि पुण्यदायक आहे. माऊलीचा सहवास इथं असल्यामुळे ही जागा पवित्र बनलेली आहे. आणि या जागेमध्ये जो कोणी समाधी सोहळ्यासाठी येतो आणि इथे जे आपलं नामस्मरण होतं त्याला पुण्यस्मरण आपल्याला पुण्य लाभतं. अशा प्रकारे याचं महत्व भरपूर आहे. कितवं वर्ष तुमचं वारीचं? वारीचं माझं जवळजवळ 20वं वर्ष आहे. आणि दिंडी महिना वारकरी महिना वारकरी आहेत. दर 15 दिवसाला पंढरपूर आणि आळंदी वारी चालू असते. आणि दिंडी जी आहे ती जवळजवळ 45व्या वर्षाची दिंडी आहे. आणि अभूतपूर्व सोहळा हा अखंड लोकांना त्याचा अनुभव येत आहे. आणि आपण सर्वांनी जरूर याचा अनुभव घ्यावा. आपल्या जीवनातील दुःख नाहीच होईल यामध्ये शंका नाही. धन्यवाद माऊली. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, आळंदी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.